तरी बाबुराव चंद्रेंची पहिली वेळ नाही आहे. पवारांच्या निकटवर्ती तर आहे, मात्र सातत्यानं धमकावणं, सर्वसामान्यांना मारहाण करणं. 2 महिन्यांपूर्वी देखील एका सर्वसामान्याला प्रचंड मारहाणचा व्हिडिओ आला होता. पालकमंत्र्यांना या संदर्भामध्ये अजून स्पष्टपणे भूमिका घेतलेली नाही आहे बाबुराव चंद्रेंच्या बाबतीत. आणि एकंदरीतच पुण्यातल्या या सगळ्या कायद्यांचं इथे येतानाच मी तुमच्या चॅनलवर तुम्हीच केलेली बातमी पाहिली. तुम्ही असं रिपोर्टिंग केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांनी असं म्हणलेलं आहे की त्यांच्या कुठल्या तरी सूत्र का काय मला माहिती नाही, तो शब्द मला आठवत नाही आपण काय बोलला ते, पण त्याच्यात लिहिलं होतं की पार्टी ॲक्शन घेणार आहे असं तुमच्याच चॅनलवर आलेलं आहे. त्याच्यामुळे बघूया पार्टी काय करते. या सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे आज चॅनल्सवर सगळेच पाहत आहेत. आणि पक्ष काय ॲक्शन घेतो आहे असं जर पक्षाने शब्द दिला असेल तर पक्षाला 24 तास देऊया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांना, बघूया काय करतात. आणि DCM पण काय निर्णय घेतात ते DCM स्टेटमेंट करतील. काही पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही आहे. रायगडबाबत तर आता आणखी धुसफूस वाढली असं समजते, कारण सूरज चव्हाणांच्या उत्तराला उत्तर देताना महेंद्र दळवी म्हणाले की सुनील तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर फिरणं मुश्किल होईल त्यांना. मी तुम्हाला खरं सांगू, मी 10 दिवसापूर्वी सगळ्या माध्यमांना विनम्र हात जोडून विनंती केली होती की मला कुठलाही प्रश्न विचारा, माझे पर्सनल विचारले तरी चालेल, मी सगळ्याची उत्तरं देईन, पण पालकमंत्र्याबद्दल मला खरंच विचारू नका. कारण मला असं वाटतं एक तर ती पोस्ट कॉन्स्टिट्युशनल आहे का, पालकमंत्रीपद कॉन्स्टिट्युशनल आहे का पोस्ट, त्याच्यामुळे अशा पोस्टबद्दल हे सगळं तुम्ही प्लीज सरकार दरबारी करा. मला महागाई, बेरोजगारी, महाराष्ट्रात होणारा भ्रष्टाचार, कृषी मंत्र्यांनी केलेले आरोप, बीड परभणीच्या घटना, येणारं 1 तारखेचं केंद्र सरकारचं बजेट, GSTचे इश्यूज, एवढे मोठे प्रश्न या राज्यां देशाच्या समोर असताना माझा अभ्यास पालकमंत्री या विषयाबद्दल कमी आहे हे मी खूप प्रांजळपणे कबूल करते. लाडकी बहीण योजनेचा एक प्रश्न असा होता की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सरकारच्या एकूणच फार नुकसान होत आहे, तिजोरीवरती मोठा भार पडतो आहे, अशा पद्धतीचा इशारा SBIने दिलेला आहे. हो, मी ती स्टोरी वाचली आजच्या सकाळमध्येच. त्यांच्या डिजिटलला आज सकाळी मोठी बातमी आलेली आहे. आणि स्टेट बँकचा जो रिपोर्ट आहे तो मी स्वतःही मागवलेला आहे. कारण का फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट, तुम्हाला कदाचित बोरी होत असेल माझ्या या विषयाचं, पण मी सातत्याने गेले 2 वर्ष FRBM ॲक्टवर सातत्याने महाराष्ट्रात बोलते. म्हणजे फिस्कल मॅनेजमेंट ॲक्ट जो कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी बनवला, नंतर त्याला आणखीन ताकद दिली मनमोहन सिंग साहेबांनी. तुम्ही FRBM ॲक्ट, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट हे राज्याला आणि देशाला करावंच लागतं. आणि ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने हे जे फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, परवाच्या दिवशी माननीय पृथ्वीराज बाबांचं पण एक स्टेटमेंट आलेलं आहे की या सगळ्या स्कीम्स, त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटवर एक श्वेतपत्रिका महाराष्ट्र सरकारने काढावी अशी जी मागणी पृथ्वीराज बाबांनी परवाच केलेली आहे. त्याच्यावर मी कालही बोलते, आजही बोलते, कारण काही विषय खूप गंभीर असतात. इलेक्शन्स येतील आणि जातील, पण फिस्कल मॅनेजमेंट आणि जर त्याचं डेफिसिट वाढत गेलं किंवा फिस्कल मॅनेजमेंट नीट नाही केलं तर त्याचे